शिवसेना संभाजीनगर शाखेचा जिल्हा मेळावा संभाजीनगरात झाला होता आणि या मेळाव्यानंतर एक उत्साहाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं आहेच आणि ते व्हावं म्हणूनच आम्ही मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन म्हणजे जयंती 23 तारखेला साजरी होतीये आणि या निमित्तानं संभाजीनगरात वाडावाडामध्ये ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विभागनिहाय अनेक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास शहरात 35 वेगळे उपक्रम सुरू होत आहेत। ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं अनेक उपक्रम सुरू होत आहेत, त्याचं लिस्टिंग करणं बाकी आमचं। परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे। ठिकठिकाणी शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार, रक्तदान शिबिरं होणार, अन्नदान होणार, वेगवेगळे आरोग्य शिबिरं, अशा पद्धतीनं हा उपक्रम होतोय। कारण शिवसेना एक संघटन या हेतूनं काम करणारी संघटना आहे। निश्चित निवडणुकीतील अपयशामुळे शिवसैनिकांमध्ये थोडंसं शैथिल्याचं वातावरण आलं होतं, परंतु हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे, गाव स्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं, मग त्र्यंबकराव असतील, राजू वैद्य असतील, खैरेसाहेब असतील, आमचे महिला आघाडी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक शिवसैनिक, नगरसेवक, उपशहर प्रमुख आणि मधल्या काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकांमध्ये एक आत्मविश्वास जागा करण्यात, जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मला वाटतं 23 तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभाजीनगरात या निमित्तानं दिसेल। दुसरी गोष्ट, राज्यस्तरावरच्या काही विषय बोलायचे तर काल धनंजय मुंडेंनी एक वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊ नका, अशा पद्धतीनं मी अजितदादांना पाय धरून विनंती केली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं, 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने अधिकृतरित्या दिली। सरकारच्याच विरोधात आंदोलनं विशेषतः महाड, पोलादपूर, माणगाव या भागामध्ये काल झाली, जाळपोळ झाली, दगडफेक झाली। करणारे कोण होते? सत्ताधारी पक्षाचे, मंत्र्यांचे कार्यकर्ते। आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक 12 तासात 2 पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली। याचा अर्थ असा आहे की चर्चा होऊन निर्णय झाले का चर्चेविना निर्णय झाले? जर चर्चा होऊन निर्णय झाले असतील तर स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चेविना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्यांना कोणाला विश्वासात घेतलं जात नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडतात। एकीकडे या सरकार येताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे। भारतीय जनता पार्टी असेल, अन्य त्यांचे जे काही सहकारी, त्या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं घोषणा केलेली आहे। उलट 1500 रुपयात वेगवेगळ्या पद्धतीनं कटौती, ज्याला म्हणता येईल कपात, ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। 2100 रुपये करण्याचं तर दूरच, परंतु कपात करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलत आहे। आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल यांनी केलेले वक्तव्य, हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललेलो नाही, असं राज्याचे अर्थमंत्री
अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतायत. आपण सरकारने कशा पद्धतीनं फसवून, या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली वाटतं, याचं सुद्धा उदाहरण आपल्यासमोर येत आहे. काल नंदुरबारसारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेक झालेली आहे. मला असं वाटतं की अशांतता सगळीकडं समाजामध्ये. हे सरकार आल्यावर कोणत्याही जनतेला याचा आनंद नाही, सोयरसूतक नाही, समाधान नाही, उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे. नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात की सरकार कुचकामी ठरतंय. सैफ अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे अनेक पथकं कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो. परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सरपंच, आदर्श गावचा सरपंच, याची हत्या होती, परंतु याचे आरोपी पकडायला एक दीड महिना राहतो. अजूनही त्यातले काही आरोपी अजूनही सापडलेले नाही. आणि म्हणून सरकार कोणत्या दिशेनं, सैफ अली खान महत्त्वाचा आहे, महत्त्वाचा आहे. कोणती घटना, मी काय सैफ अली खान महत्त्वाचा नाही असं म्हणणार नाही, परंतु सरकार संतोष अण्णाच्या खुन्यांसाठी जे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि सैफ अली खानसाठी तेवढे एफर्ट घेतात. तेवढेच एफर्ट मला वाटतं संतोष अण्णा देशमुख यांच्या खून प्रकरणात जर सरकारने घेतले असते तर 4 दिवसात सगळे आरोपी सापडले असते. परंतु सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही. मला वाटतं हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची सध्या चर्चा आहे. त्यावर आज वडेट्टीवार असं म्हणाले की नाराजी दाखवून काही पदरात पेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिंदे यांची राजकारणात वाट बिकट झालेली आहे. शिंदे यांची गरज संपली आहे. दरेगावात जाऊन बसलेले ते त्यांना भेटायला भाजपचे बावनकुळे तिकडे जातात. हे बा, शिंदे काहीही करू शकत नाही. नाराजी असो की राजी असो, दोन्ही गोष्टी असल्या तरी शिंदे काहीही करू शकत नाही. भारतीय जनता पार्टीचं काही करू शकत नाही, स्वतःचंही काही करू शकत नाही. जे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील. कारण जो कारभार त्यांनी केला आहे, ज्या पद्धतीने केला आहे, भारतीय जनता पार्टी काय सोपी पार्टी नाही आहे. या सगळ्या विषयात यांना हालूसुद्धा देणार नाही इकडं तिकडं. त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही, तुम्हाला 100% सांगतो. वडेट्टीवार काही जरी बोलत असले तरी. पालकमंत्री ते असंही म्हणाले की उद्धवजींना संपून शिंदे आणलं, आता शिंदेना संपून नवीन उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल असं हे बघ, मला याच्यातलं जास्त माहिती. मी एवढं सांगितलं, शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही. कारण ज्या पद्धतीनं राज्यकारभार मागच्या 2.5 वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली, अनागोंदी. आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित व्यवस्थित यांच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेली असेल. शिंदे नंतरचा उदय असं ते म्हणाले. तो उदय कोण आहे? उदय सामंत का? असा एक प्रश्न उद्भवला. मला नाही माहिती याच्यातलं काही. असं काही होईल असं मला वाटत नाही आणि असं कोणी असेल असं मला वाटत नाही. बाहेर लोक आले तसाच एक गट नाराज आहे शिंदे गटामध्ये. तो भाजपच्या बद्दल तोंड उघडायला तयार नाही, भाजपसोबत जुळून घेतोय. या सगळ्या गोष्टींवर वडेट्टीवार म्हटले की जसं शिवसेनेतून कुठून मोठा गट बाहेर गेला तसा शिंदे गटाला सोडून मोठा गट शिवसेनेत जाऊ शकतो आणि त्यातला एक उदय आहे असं त्यांचं म्हणणं. मला तरी याची पूर्ण माहिती नाही, पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाच्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा अशांतता आहे. मग कारण भारतीय जनता पार्टीचे सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस लोकांना विचारलं जात नाही, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नाराजी. नाही दादा, विषय त्यांनी असा केला आहे की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तो तिसरा तुम्हाला दिसेल आणि ते नाकारता येणार नाही. कारण काही उदय दोन्ही डबल्या मारून हात मारून आहेत, संबंध चांगले ठेवून उद्याच्या उदयासाठी ते आहेत. त्याच्यामुळं कोण हे पहा, आज एकनाथ शिंदेचा गट काय फार भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळा आहे असं समजायची गरज नाही. भारतीय जनता पार्टीच आहे ते काय भारतीय जनता पार्टीची शिवसेना म्हणून नाही. शिवसेना सारखे असते तर वेगळ्या पद्धतीनं काम केलं असतं. आज भारतीय जनता पार्टीचीच एक टीम
म्हणून शिंदे गट काम करतो. त्यामुळं असं कोणी म्हणत असेल माझा त्याच्यावर विश्वास नाही, माझं त्याच्यावर काही म्हणणं सुद्धा नाही. पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर काही पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली आहे. त्या ठिकाणी नाराजी नाट्य पाहायला मिळते. नाशिकचं पालकमंत्री पद सोडायला भाजप तयार नाहीये, त्यामुळे सुद्धा नाराजी उद्भवलेली आहे. मी बोललो, सुरुवातीलाच बोललो याच्याविषयी. ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात तुमची काय भूमिका दादा, प्रश्न असा आहे की आदित्य तटकरे, गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद दिलं होतं, पण त्याला लगेच 24 तासात स्थगिती दिलेली आहे. हे पहा, मी सुरुवातीला सांगितलं, याचाच अर्थ असा आहे की चर्चा करून पालकमंत्री ठरवलेले नाही असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे. याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षांना विचारत घेत नाही, हे त्याचा अर्थ आहे. आणि याचाच अर्थ यांना हा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे. बाकी हे काही करू शकत नाही, शिंदे गट असो किंवा अजितदादा असो. पण दादा, सहपालकमंत्री पद कधी मी ऐकलं नाही किंवा असं पद दिलं नाही. हे पण तुम्ही सह म्हणता, मिसळलं दिलं की काय नवीन फंड आहे? हे पण सह सोडा, मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे. मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत. पालकमंत्री कशासाठी केलेले असतात? त्या जिल्ह्याचं नियोजन, त्या जिल्ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवा. आणि मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडे लक्ष आहे. आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना एका जिल्ह्याचं पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला. समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला असता तर तो काय मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो का? तर नाही होत. मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागतं. त्यामुळं सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे, तुम्ही लोकही त्याच्याकडे लक्ष देत नाही की मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं. अरे मुख्यमंत्री काही करू शकतो नाही राज्यात, त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्याचं, कोणत्या जिल्ह्याचं? अच्छा, सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे. दुसरा, सहपालकमंत्र्याचं नेमकं संकल्पना काय आहे, कोणत्या कायद्यात आहे, कोणत्या नियमात आहे, त्याची ड्युटी काय आहे, हे कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला शब्द कोणता आहे चांगला, मराठीत चांगले तिखट शब्द आहेत, परंतु असंच तोंडाला पानं पुसण्याचे प्रकार दिसतात. पण लोकांची नाराजी थोपवण्यासाठी सहपालकमंत्री पद ते कायदेशीर आहे का? सहपालकमंत्री पद कोणतंही कायदेशीर नाही, त्या पदाला कोणताही अर्थ नाही, त्या पदाला कोणताही अधिकार नाही. दादा, काही वेळापूर्वी राऊत साहेब असं म्हणाले की मुख्यमंत्री हे दावोसला गेले आणि सोबत उदय सामंत यांना घेतलेले आहे. उदय सामंत यांच्यावर 20 आमदार आहेत अशी त्यांची माहिती आहे, माझी माहिती आहे. सरकार स्थापनेच्या वेळेस निश्चित झालं होतं की एकनाथ शिंदे सावध झाले. म्हणजे उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार आहेत असा दावा राऊत साहेबांनी केला. हे पहा, भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळेच्या सगळे एका ठिकाणी आणू शकतात कोणाच्याही मागे. नुसते 20च काय, 40 आणू शकतात, 60 आणू शकतात, कारण त्यांच्या हातात सत्ता आहे. सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते, तर असं उद्या वाटायला नको की 57च्या 57 लोक भारतीय जनता पार्टीतच जॉईन झाले. तेव्हा भारतीय जनता पार्टीला अशी काही 20-1 जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही. पण दावसला जाता जाता पालकमंत्री पदावर राज्यात काढी टाकून गेले मुख्यमंत्री असं चर्चेत. मला असं वाटतं त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी. जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं, याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती. आज तुम्ही दावोसला गेले संध्याकाळी, त्याच्या 1 तास पालकमंत्री, 1 तास काय ते दावोसला उडाल्यानंतर पालकमंत्र्याची यादी जाहीर झाली, तासा 2 तासाने, तासाभराने. आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का? निश्चित असली पाहिजे आणि आहे त्यांच्यामध्ये, पण हे अशा पद्धतीने का करतात हा एक प्रश्नच आहे. माझा शेवटचा प्रश्न विचारतो की राऊत साहेब असं म्हणाले की पवार साहेबांना सध्या भाजपकडून टार्गेट केलं जाते, तर पवार साहेबांना अशा वयात त्रास देणं, यातना देणं हे योग्य नाही असं राऊत साहेब. कोणत्याही ज्येष्ठ माणसाला या वयात त्रास देणं योग्य नाही असंच मी म्हणेल. एकट्या पवार साहेबांनाच काय. विजय वडेट्टीवार असं म्हणाले की उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं, शिंदेना संपवून नवीन उदय कोणाचा करतात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे. बाळासाहेबांची जयंती आपण उत्साहात साजरी करतोय, पण तिकडे शिंदेसेना बाळासाहेब जयंतीच्या निमित्तानंच शिवसेनेचे 10 नगरसेवक देण्याचं काय. मला असं वाटतं तुम्ही लोक रोज बातम्या छापताय, 10 तारखेला जाणार, 12 तारखेला जाणार, इव्हन अंबादास दानवे जाणार अशी सुद्धा बातमी छापली होती कोणत्या तरी पेपरने.
तो वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात. त्यांच्याकडे दावा केला जातोय की 2 दिवसामध्ये ते नगरसेवक जातील म्हणून. जेवढे जायचे तेवढे घ्या, जेवढे घ्यायचे असं आमचं सांगणं आहे. दादा, पालकमंत्री पदावरूनच हा जो वाद पाहायला मिळतोय, काही स्थानिक स्वराज्यांचा निवडणुका आहेत, सोबळा लढायचं म्हणतात, महायुती टिकेल का असं वाटतंय तुम्हाला? टिकेल, सत्ता असल्यावर सगळं टिकतं. बांगलादेशी मुसलमानांचा मुद्दा आता किरीट सोमय्या सिल्लोडमध्ये जाते ते काहीतरी 4000 बांगलादेशी मुसलमान सापडतात त्यांनी सैफ अली खानवर हल्ला करणार सगळं बांगलादेशी आहे. इकडे भाजप अमित शहाचं सरकार आणि दुसरीकडे बांगलादेशांचं सरकार. हे पहा, सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं आहे. बांगलादेशच्या सीमेचं रक्षण भारतीय सेना करते, जी भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अंडर काम करते. आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल तर याला सरकार जबाबदार नाही का? किरीट सोमय्या यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकारची भूमिका घेतली पाहिजे. सिल्लोडचे आमदार कोणाचे आहेत? तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत. आणि माझं मत असं आहे, नुसतं सिल्लोड शोधू नये तर त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्या वस्त्या शोधाव्यात, बांगलादेशी त्यांना बाहेर काढो. पण तुमचं सरकार असताना हे होतं कसं, हा एक प्रश्न आहे ना. याचा अर्थ सरकार सक्षमतेनं काम करत नाही. तर जरा सैफ अली खानच्या याच्यामध्ये पोलीस अजूनच ठामपणे सांगतायत की चोरीसाठीचा चोर सुरला होता, पण करीना कपूरने स्पष्ट केले की हा हल्ला चोरीसाठी नाही. वाटतं तपास चालू आहे. अजून काही काही गोष्टी याच्यातून समोर येतील, ज्या कानावर येत आहेत त्या पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय बोलणं योग्य होणार बांगलादेशीचा असं म्हणतात. पण आता बांगलादेशीचं आणि सैफ अली खानचा तसा काय संबंध येतो? महायुतीने जे जाहीरनाम्यामध्ये कृषी कर्ज माफीची घोषणा केली, आता तुम्ही विरोधी पक्षनेते आहात की आंदोलन वगैरे करण्याची तयारी आहे? करू ना, थोडंसं आता सरकारला वेळ देऊ ना. सरकार आल्यावर काय दुसऱ्याच दिवशी नाही काही मागण्या करता येत ना. सरकारची नियत तरी बघितली पाहिजे ना. सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटले तर बघू, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आवाज उठवू, आंदोलनं सुद्धा करण्याची भूमिका घेऊ. राउत साहब बोले कि पहले बांग्लादेश की शेख हसीना को भारत से बाहर निकालो, फिर बांग्लादेश को. बराबर बोले ना. अभी बांग्लादेश की जो शेख हसीना थी उसको हमने यहाँ पे आश्रय दिया है और हम बांग्लादेशी को बाहर हकलने की बात करते हैं. ये सही बात कही ना राउत साहब ने. एकनाथ शिंदेची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तर मोदी आणि अमित शहा हे सख्यांना सुद्धा सोडत नाही, हे उदाहरण इथं लागू होतंय का? कारण हे संजय राऊत बोलले. हे पहा, राजकारणात काही भावना नसतात, सख्खी नसतात, सावत्र नसतात, चुलत नसतात, मावस नसतात. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं. भारतीय जनता पार्टीचं मला असं वाटतं आता काम त्यांच्याशी संपलेलं आहे. त्यामुळे योग्य पद्धतीनं हळूहळू छोटं इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवतील. सरकारने निधी कपातीचा निर्णय घेतला आहे, आमदारांचं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यामुळे आता येत्या काळामध्ये विकासावर कसा परिणाम होणार? हे पहा, ऑलरेडी विकासावर परिणाम झालेला आहे. राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट, विशेषतः MSRTC असेल, PWD असेल, जलसंपदा असेल, एवढंच काय सरकारच्या इतर लाभाच्या योजना. आपल्या इथं मागे 5 स्कॉलरशिपसाठी विद्यार्थी बसले होते, त्यांच्या जेवणाचं पेमेंट 5 महिन्यांनी दिलं नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं 5 महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही. संजय गांधीचे पैसे पोहोचत नाही. अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत, शेतकऱ्यांचं अनुदान कित्येक पोहोचत नाही. स्प्रिंकलरचं अनुदान आहे, ठिबक सिंचनचं अनुदान आहे, हे कित्येक अनुदान ज्याच्यात राज्य सरकारचा वाटा आहे अजूनही पोहोचत नाही. नगर विकास विभागाचे अनेक करोडो कोटीचे कामं मंजूर झाले, त्याचा 5% 10% सुद्धा निधी पोहोचला नाही. PWDचं सुद्धा असं आहे की जिथं 500 कोटीचं काम आहे तिथं 5 कोटी मिळालेले, 5 कोटीत 500 कोटीचं काम कुठून होणार? आणि म्हणून अनेक विकासाची कामं सध्याच्या घडीला प्रलंबित आहे. राज्य सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा, कोणते सिटी करणार, हे करणार, ते करणार, देवेंद्र फडणवीसांनी परवा बोलले, परंतु याच्यात कोणताही दम नाही, या बनण्यात कोणतीही ताकद नाही. आता स्मार्ट सिटीची केंद्राची योजना आहे ती सुद्धा बंद पडते. त्याच्यामुळे महापालिका चालतील कशा हा सुद्धा प्रश्न आहे. केंद्राच्या मदतीवर इतक्या दिवस महापालिका चालल्या बऱ्याच, राज्य सरकार कोणत्याही महापालिकेला मदत करत नाही. आता आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याची योजना 850 कोटी रुपये कुठून देणार महापालिका? महापालिकेकडं आपल्या कर्मचाऱ्याचे द्यायला पगार नाही आहे.
महापालिका कोणते विकास कामं करत नाही आहे आणि 850 कोटी कुठून आणणार आहे अशी स्थिती सगळ्या महापालिकांची. काही मोजक्या पुण्यासारख्या पिंपरी चिंचवडसारख्या ठरवल्या तर मी म्हणतो ठाणे काय मुंबई महापालिकासुद्धा आता त्याचेसुद्धा डिपॉझिट जे होते 90,000 कोटी रुपयाचे त्याच्यातले सुद्धा अर्ध्याच्या वर रक्कम आता बाकीच्या कामासाठी वापरलेली आहे. त्यामुळे या राज्याला आता 8 लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर आहे. विकास कामं या राज्याची पूर्णपणे स्टॉप झालेली आहे. महापालिकेच्या प्रभागामध्येच निवडणूक होईल असं काल अजित पवार जवळपास संकेत दिलेले आहे. येणारी निवडणूक प्रभाग रचना कशी हो निवडणूक प्रभागाची हो नाही तर साध्या एका वार्डाची हो. आम्ही तयार आहोत. आमची तयारी पूर्ण झालेली एवढंच सांगा. राज्य सरकारने जे समन्वय पाणी वाटपाच्या संदर्भात समिती नेमली होती त्या समितीनं मराठवाड्याच्या विरोधात आवाज दिलाय आणि सूत्र बदलले त्याच्यामुळे जायकवाडीला पाणी कमी येणार आहे. हे पहा त्या समिती अशा समित्या सरकार नेमत असतात. अशा समित्या सरकार नेमत असतात. समितीने एखादा निष्कर्ष काढला म्हणजे तो निर्णय होत नसतो. असा निर्णय होणार नाही याच्यासाठी मराठवाड्याची सगळी जनता नुसते लोकप्रतिनिधी एकवटणार आहे. त्याच्यासाठी 2 तारखेला बहुधा या संभाजीनगरात सगळे मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि या समितीचं कोणताही अहवाल सध्या तरी स्वीकारायचा नाही असं राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे. आणि मला वाटतं मराठवाड्याचं समन्वय वाटपाच्या धोरणानुसार एक थेंबसुद्धा पाणी कमी होणार नाही एवढं तुम्हाला आम्ही विश्वास देऊ इच्छितो. आता ऑनलाईन जुगारामुळे बरेच जणांचे पैसे जातात, ते आत्महत्या करतात. मात्र हे बिनधास्तपणे सोशल मीडियावर मोठी मोठी सेलिब्रिटी ऍड करतात. यावर बंदी यायला हवी का? भारताची तरुणाई कुठे निघण्यासाठी जुगार असतो. तो कोणताही कोणी खेळूच नाही असं सांगेल ना. आता जुगार खेळूच नाही ना. पण ते बिनधास्तपणे प्रमोट केलं जातं. त्यावर कुठल्याही प्रकारे वचक नाहीये. स्किल म्हणून केलं जातं. कायद्यातून पळवाटा शोधलेला आहे त्यांनी. लुटो बिटो सारखे खेळ आहे. आधी ती लॉटरी होती कोणती तरी त्या कोणत्या तरी टी व्हीवर चालायची प्लेविन. आता लुटो चालू आहे. आता त्यांनी परवाच मी लॉटरी विक्रेते सगळे आले होते महाराष्ट्रातले माझ्याकडं की महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होणार म्हणून अशा प्रकारचं त्यांना वाटलं. मग मी याच्याशी माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. आता त्याची बैठक लावली. त्यावेळेस मी चर्चा केली या सगळ्या लोकांशी. तर त्यांनी असं सांगितलं की लुटो वगैरे प्लेविन हे सगळं स्किल म्हणून कायद्यातून पळवाट काढतायत. फक्त सरकारला याच्याविषयी निश्चित या जुगाराला बंदी यावी अशा प्रकारची मागणी आम्ही करू. काल घाटीमध्ये एका कार्यक्रमामध्ये संजय शिरसाट म्हणाले की त्यांच्या भाषणामध्ये की मी पालकमंत्री झालो म्हणे तर मला भागवत कराडांनी विरोध केला नाही म्हणून मी पालकमंत्री झालो. काय भागवत कराडांनी मला विरोध केला नाही म्हणून मी पालकमंत्री झालो. मजा करत असेल. सर हिंदी में जानना चाहिए पालक मंत्री विषय को लेके काफी बवाल हुआ है. 2 जिलों में एक दिया गया है. क्या बताएंगे, क्या भूमिका है आपकी? जिस प्रकार ये गार्डियन मिनिस्टर हुए हैं महाराष्ट्र में अलग अलग डिस्ट्रिक्ट के, उसमें जो ये सरकार है महाराष्ट्र का जिसको महायुति कही जाती है, इनमें समन्वय कोऑर्डिनेशन का अभाव है. शायद इनको पूछा जाता नहीं. सरकार में सीएम अकेले निर्णय लेते. इसकी वजह से ये हुआ होगा ऐसा हमें लगता है. लेकिन 2 पार्टी या 3 पार्टी में का वाद विवाद इसमें सामने आता है. धनंजय मुंडे ने कहा कि अजित पवार को मैंने कहा था कि आप प्लीज आप सुबह की शपथ ना लीजिए, लेकिन उन्होंने सुना नहीं. ये एक षड्यंत्र था उनकी बदनामी का. देखो धनंजय मुंडे ने अभी सच कहा होगा ऐसा समझते हम. लेकिन सच कहा होगा तो अभी तो भारतीय जनता पार्टी के साथ वो है ही ना. गद्दारी करके तो है ही. लेकिन अब ये मगरमच्छ के अश्रु होंगे. अजीत एकनाथ शिंदे नाराज चल रहे हैं, गांव चले गए हैं और चंद्रशेखर बावनकुळे को मिलने जाने वाले हैं. मुझे पता नहीं वो नाराज है नहीं. ठीक है, थँक्यू. दादा शहरामध्ये जे कत्तलखाने जे एकाच कत्तलखान्यामध्ये 2 मास कट होणार आहे त्याच्यामधून भावना दुखावल्या जाणार आहे की नाही. हा मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे संभाजीनगरसाठी. जिथं गायी किंवा जनावर ज्याला कोणतं म्हणता येईल बीफ ची कत्तल होते त्याच ठिकाणी जे मटण आहे बकऱ्याचं म्हणा, बकरीचं म्हणा, कोंबड्याचं म्हणा, याच्यासाठीचं एकाच ठिकाणी होतंय. मला असं वाटतं हे योग्य नाही.
न जाणो दोन्ही मास एकत्र झालं, त्याच्यामुळे काही धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो. आमचे सलीम आपले समीर कुरेशी आमचे पदाधिकारी यांनी याच्याविषयी आवाज उठवलेला आहे. राजू वैद्य यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे. परंतु आम्ही संघटना म्हणून सुद्धा अशा पद्धतीनं हे दोन्ही मास एकत्र विक्री होऊ नये अशा प्रकारची भूमिका आमची राहील. कारण हे सगळे दोन वेगवेगळे आणि याच्यातून एखाद्या दिवशी चुकून काही घटना घडली तर धार्मिक तणाव मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं मला तरी वाटतं. ठीक आहे, थँक्यू. खूप लंबा लोकशाही मराठीचं वर्धापन दिन शुभेच्छा भेट पाहिजे. लोकशाही मराठी राहिला काय छोटासा बाकी माझा मोबाईल घे, व्हॉट्सअपचा मोबाईल घे. छोटासा क्या रे?